स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप 100% खरे आहेत। अजित पवार त्यांच्या खात्यातील भ्रष्टाचाराची कबुली देत आहेत। कृष्णा खोरे प्रकल्प अंतर्गत अनेक मोठमोठ्या उपसा सिंचन योजना सुरू झाल्या, त्यामध्ये प्रचंड मोठमोठे घोटाळे आहेत। आता हे 100 कोटी रुपयांची माहिती देत आहेत, मात्र प्रत्यक्षात सगळ्या योजना मिळून हजारो कोटींचा घोटाळा आहे, असा खळबळजनक दावा जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केलाय। अजित पवार आरोप करत असले तरी या सगळ्या छोट्या मोठ्या भ्रष्टाचाराचा कळस अजित पवारांनीच केला आहे। अजित पवारांनी अनेक घोटाळे केल्यामुळे अधिकाऱ्यांचं नाव घेतलं नाही, असा आरोपही विजय पांढरे यांनी केला। सत्ताधारी आणि विरोधक सगळेच एकत्र चोर आहेत, या संदर्भात मी अनेक पत्र यापूर्वी सरकारला लिहिलं आहे। अजित पवारांच्या शेजारी बसून भाजप फसले आणि हा राजकारणाचा भाग आहे। लूट केलेली आहे, यात काही शंका नाही। आणि हे सगळी चौकशी समिती लावली, पण त्या चौकशी समितीने, चितळे कमिटीने नीट चौकशी केली नाही। ज्या महत्वाचे मुद्दे आहेत ते तपासलेच नाही, जे टेंडर चौकशी व्हायला पाहिजे ती तपासली। आता मी तुम्हाला कृष्णा खोऱ्याचं सांगतो की कृष्णा खोऱ्याच्या टेंडर प्रोसिजरची चौकशी पोलीस खात्यामार्फत झालेली आहे। त्यांना प्रचंड भ्रष्टाचार आढळलेला आहे, परंतु त्या रिपोर्टचं पुढे काय झालं हे बाहेरच आलेलं नाही। तो रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे गेला की नाही काहीच माहिती नाही। म्हणजे आणि कृष्णा खोऱ्यात ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला तो सगळा मग इतर महामंडळांमध्ये रिपीट झालेला आहे। कारण की ज्यांनी कृष्णा खोऱ्यामध्ये या भ्रष्टाचाराची सुरुवात केली तेच अधिकारी मग सर्व महामंडळांमध्ये पाठवण्यात आले पुण्यावरून। काही तापी मंडळात पाठवले, काही विदर्भमध्ये पाठवले, काही मराठवाड्यात पाठवले, काही कोकणमध्ये पाठवले आणि त्याच प्रकारच्या भानगडी करण्यात आलेल्या आहे। हे जर तुम्ही सगळं नीट तपासलं तर लक्षात येईल की हे अधिकारी तेच सगळे होते, सगळे मिली बघतच आहे। आणि चितळेंनी ज्या काही बाबी मांडल्या आहेत त्याची जर त्यांच्या रेकमेंडेशन नुसार जर खरोखर एखादी हाय पॉवर कमिटी नेमून हे सगळं केलं असतं तर हा सगळा भ्रष्टाचार बाहेर आला असता। पण चितळेही घाबरले, चितळेंनी कोणाचंही नाव घेण्याचं टाळलं। खरं म्हणजे त्यांनी जबाबदारी फिक्स करण्याची त्यांच्या त्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये अट होती, त्यांनी नाव सांगायला पाहिजे होतं की हे लोक जबाबदार आहे। परंतु तसं न करता अधिकाऱ्यांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावण्यात आल्या, अधिकाऱ्यांवर आरोप पत्र दाखल करण्यात आले, परंतु जे मुख्य बॉस असतात, जे आका असतात, त्या आकांवर काही कारवाई झाली नाही। उलट आकांना क्लीन चिट देण्यात आली। अजून कुठल्या मुद्द्यांना चितळेंनी बगल दिली असं तुम्हाला वाटतं? प्रमुख मुद्दे कुठले आहेत? हे बघा, मी 33 मुद्दे चितळेंना कळवलेले आहेत की या 33 मुद्द्यांची चौकशी करा। त्याच्यातलं मी तुम्हाला सांगतो, त्यांनी हार्डली 4-5 मुद्देच तपासलेले आहेत, बाकीचं काहीच तपासलं नाही। आणि त्यांनी जो एक क्लॉज 38 चा मुद्दा त्या 7 भ्रष्टाचाराच्या बाबींमध्ये लिहिलेला आहे तो सुद्धा खूप मोठा आहे। खरं म्हणजे तो जरी तपासला ना तर यांनी किती हजारो कोटींचा भ्रष्टाचार केलेला आहे ते स्पष्ट होईल। म्हणजे कायद्याचं उल्लंघन करून, नियमाचं उल्लंघन करून हे प्रोजेक्टच्या कॉस्ट कशा वाढवलेल्या आहेत। आणि आता जसं ते वाढवलं म्हणजे काय, ते सगळे मिली बघतच हे सगळे प्रकार सगळीकडे झालेले आहेत। इतकंच नाही तर टेंडर ऍक्सेप्टन्स मध्ये सुद्धा खूप मोठे घोटाळे झालेले आहेत, परंतु याची चौकशी कोण करणार? पोलीस त्यांच्या ताब्यात आहेत, मीडिया त्यांचं ऐकतं, न्याय व्यवस्था याच्यात लक्ष घालत नाही, राज्य सरकार यांनाच सामील आहे, केंद्र सरकार यांनाच सामील आहे। मग अशा या परिस्थितीमध्ये कोण कोणाची चौकशी करणार? बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।